range of products are there. Now I am using the Samsung phone. Samsung phone starting from 7,000 rupees to near about 2 lakh rupees, all the products are there in one company, Samsung. So whenever they are launching any product, आता आपण कशाचा विचार करतोय, our discussion should be focused on development of new product. So before going to product development process, we should know what is meaning of new product. बघा, आता मी काय म्हणते बघा, initially Samsung has developed one phone. एक फोन घेतल्यानंतर after म्हणजे every year, now yes series are developed in the every year. So what modification they are doing? That can be also called as a new product. म्हणजे काय करताय तुम्ही, परफॉर्मन्सच्या मॉडिफिकेशन करताय. This can be called as a new product. You can decrease the cost of the product. That can be called as a new product. Thickness reduce करताय, म्हणजेच तुम्ही काय करताय की त्याच्या जे फिजिकल पॅरामीटर्स आहेत, you are making changes in the physical parameters. That can be definition of one of the new product. आता दुसरं काय आहे की खूप ओल्ड प्रोडक्ट आहे. आता मी काय म्हणते, आपल्याकडचं जे कल्चर आहे, आता फ्रीज कुठून आलेलं आहे? ॲक्च्युली फ्रीज कन्सेप्ट केम फ्रॉम द अब्रॉड, बिकॉज देअर नो सनलाइट इज देअर, दे हॅव टू प्रिझर्व फूड फॉर 8 days, 7 days, and for that concept, because actually in the India ample amount of sunlight is there, so our focus on the product development should be solar. आणि फ्रीज हा कन्सेप्ट आपण अब्रॉड करून घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्याकडे तो जुना कन्सेप्ट आहे, तो आता वेगळ्या एरियात तो लॉन्च करतात. दॅट कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज अ न्यू प्रोडक्ट. म्हणजे काय, प्रोडक्ट सेम आहे, न्यू एरिया, कारण बिकॉज आफ्टर एव्हरी 100 किलोमीटर्स लोकॅलिटी बदलते, खाण्याच्या स्टाईल बदलतात, टेम्परेचर बदलते, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स बदलतात. हां, म्हणजेच डेफिनेशन आता इथं काय, अ प्रोडक्ट दॅट ओपन्स अॅन एंटायरली न्यू मार्केट. न्यू मार्केट आता बघा, मागच्या 1-1.5 वर्षापासून जास्त आलेलं आहे की काय म्हणतो आपण त्याला, भाज्या सुद्धा ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स, हा कन्सेप्टच आता नवीन आलाय की बिकॉज देर आर नो पेस्टिसाइड्स ऑन एनी ऑफ द व्हेजिटेबल ऑर फ्रूट. म्हणजे हे काय झाला, न्यू कन्सेप्ट आहे. सो दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट दॅट ओपन्स अॅन एंटायरली न्यू मार्केट. अ प्रोडक्ट दॅट अडॉप्ट्स ऑर रिप्लेसेस अॅन एक्झिस्टिंग प्रोडक्ट. म्हणजे मोबाईलचं एक्झाम्पल दिलेलं, सॅमसंग 22 होता, नवीन व्हर्जनला 23 आला, फरक खूप नाहीये कॉस्टमध्ये. आणि नवीन प्रोडक्ट लॉन्च झाला की आहे ह्या प्रोडक्टची कॉस्ट ते 10-15,000 कमी करतात. याचा कॅमेरात अजून थोडी स्पेसिफिकेशन वाढवतात, ॲडिशनल 1-3-4 फॅसिलिटी देतात, और रॅम वाढवतात. म्हणजे काय केलं आहे, एक्झिस्टिंग प्रोडक्टलाच तुम्ही रिप्लेस केलेला आहे, न्यू प्रोडक्टने रिप्लेस केलं आहे. थर्ड आहे, अ प्रोडक्ट दॅट सिग्निफिकंटली ब्रॉडन द मार्केट फॉर अॅन एक्झिस्टिंग प्रोडक्ट. म्हणजे इथं तुम्हाला क्वालिटीपेक्षा कंपनीचं टार्गेट मार्केटिंगचं काय आहे, बल्कमध्ये गोष्टी विकल्या जायला पाहिजे, हां, बल्कमध्ये प्रोडक्शन व्हायला पाहिजे. देन मार्जिन मे बी लेस, बट दॅट टाइम बल्क थिंग मेक सस्टेन युअर बिझनेस. थर्ड काय, ओल्ड प्रोडक्ट इंट्रोड्युस्ड इन अ न्यू मार्केट, मग असे सांगितलं तसं. अँड ओल्ड प्रोडक्ट पॅकेज्ड इन द डिफरंट वे. आता जेव्हा आपलं बघा, मी काय म्हणते, लेज वगैरे घेतोय, आता त्यात 100 कंपन्या आहेत. इनिशियली फक्त तो लेज होता, त्यावेळी सगळे लेज. आता लेज वॉज द इनिशियल इन्व्हेंटर कंपनी. आता त्याच्यानंतर आपले लोकल सांगली, सोलापूर यांचे पण प्रोडक्शन आहेत, पण त्याला आपण नावाने काय हाक मारतो, लेजच म्हणतो, आपण लेजच म्हणतोय. म्हणजे इथे काय केलेलं आहे, म्हणजे टाइप ऑफ प्रोडक्ट इज सेम, ओनली पॅकेजिंग और कंपनी इज डिफरंट. Then next is an old product marketed in a different way. The strategies for marketing has been changed so that your sale can be improved. म्हणजे न्यू प्रोडक्ट कशा म्हणू शकतो की प्रत्येक वेळी मी कशासाठी हे सांगते, आय हॅव स्पेंड मच टाइम ऑन दिस. द रिझन इज दॅट एव्हरी टाइम वेनेवर यू आर सिलेक्टिंग एनी प्रोजेक्ट और डुईंग एनी प्रोजेक्ट, नॉट नेसेसरी दॅट यू आर इन्व्हेंटिंग समथिंग. इनिशियली many of the persons have done already that part. तुमचं इथलं लॅम्प डेव्हलपमेंट आहे, लॅम्प आहेत ना, आहे ना प्रोडक्शन चालू, आता बंद आहे सध्या पॅन्डेमिक मध्ये.
बरं, लॅम्प आहे तुमचं किंवा आपला एनर्जी मीटर आहे. एनर्जी मीटर जॉब इज सेम, मेजर द एनर्जी and the energy is measured in kilowatt hour. Kilowatt hour time multi is power into time. हा कन्सेप्ट सेम आहे, पण या केसमध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याला डिजिटल एनर्जी मीटर आहे. डिजिटल एनर्जी मीटर आहे. दॅट मीन्स job of the energy meter is the same, but instead of that electrolytic energy meter, disk type energy meter, you have replaced it with digital. म्हणजे इथं काय झालेलं आहे म्हणजे that's what I'm saying that whenever you are selecting any project idea, that time it should be remembered that you are not inventing something. Existing things are there. These existing things you are modified in such a way that either you are reducing the cost of the product, you are reducing the size of the product, you are improving the performance of the product. So these are the process or these are the concept called as a new product development. म्हणूनच मी काय म्हटलं की तुम्ही प्रोजेक्ट घेताना एक्झिस्टिंग तुमचे जे आहेत कोणीतरी केलेले त्याला आपण मॉडिफिकेशन कशा वेळी करू शकतो. दॅट कॅन बी अ न्यू प्रोडक्ट. आता हा न्यू प्रोडक्ट लोकांनी का घ्यावा तर त्या गोष्टी की मी कॉस्ट रिड्यूस करते, त्याचं स्पेसिफिकेशन वाढवते, परफॉर्मन्स चांगला करते, नाहीतर वेट कमी करते, हँडी करते. म्हणजे ह्यातला कुठलंही एक ऑब्जेक्टिव्ह इफ यू आर एबल टू अचीव देन इट कॅन बी सेड टू बी अ न्यू प्रोडक्ट. कन्सेप्ट अंडरस्टूड. देन व्हॉट इज न्यू प्रोडक्ट. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट त्याला आता शॉर्ट मध्ये टर्म आहे एनपीडी. एनपीडी इज द टर्म यूज्ड टू डिस्क्राइब द कंप्लीट प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग अ न्यू प्रोडक्ट इनटू द मार्केट. पहिलं काय होतंय बघा आता मी काय म्हणते आहे ते पुढं तरी पण तुम्हाला आयडिया देते. सो दिस इज वन ऑफ द प्रोडक्ट आय हॅव डेव्हलप्ड समजा. आणि देन नेक्स्ट थिंग whether how it is performing, whether it is attracted to all the peoples. जसं सिंपल वेने सांगते, जसं घरी एखादा पदार्थ आपण नवीन केला आपण काय करतो पहिला प्रश्न काय असतो कसं झालं म्हणजे टू होम वी आर टेस्टिंग इट. आपले जे क्लोज वन आहेत त्यांच्याकडून आपण टेस्टिंग करतो की हाऊ इज द प्रोडक्ट. मग त्यांनी शिक्का दिला की दॅट प्रोडक्ट इज गुड, मग आपण शेजारच्याला देतो चांगला झालाय म्हटल्यानंतर, बरोबर आहे ना. सो वेन एव्हर यू आर डुईंग समथिंग दॅट टाइम व्हॉट इज द नेक्स्ट टार्गेट. चेक, आस्क, बिकॉज to improve the quality or performance of any type of system, criticism must be there. आता घरचे कसं आहे एक्सेप्ट मदर सगळेजण म्हणजे मदर छानच म्हणणार आहे, बाकीचे रिअल क्रिटिसिझम देणार आहे. बाकी म्हणजे घरचे जे जवळचे ते छानच झालं म्हणणार आहे जरी कसंही झालेलं असलं तरी. मग आपण एकदा ती लेवल पार केली की आपण काय करतो शेजाऱ्याला दाखवतो. मग अजून 4 लोकांना आपण मग एकदा आपल्याला तो प्रेज मिळाली व्हॉट इज आवर नेक्स्ट स्टेप. कोण आले की तेच प्रोडक्ट करायचा. जनरल ह्युमन टेंडन्सी काय असते आले की तोच पदार्थ बनवून टाकायचा. म्हणजे मग बाबा हा ह्यांचा स्पेसिफिक प्रोडक्ट चांगला आहे क्वालिटी म्हटल्यानंतर मग नेक्स्ट स्टेप काय येणार कमर्शियलायझेशन. मग एक टपरी टाकणार कमर्शियलायझेशन दॅट इज पार्ट ऑफ कमर्शियलायझेशन. आणि मग त्याच्यानंतर काय करणार आहे एकदा तो लोकांना म्हणजे तुमच्या गावात तो प्रोडक्ट आवडला की नेक्स्ट स्टेप तुम्ही काय करू शकता ब्रँडिंग करणार. ब्रँडिंग करणार म्हणल्यावर मग Amazon, फ्लिपकार्ट वर तुमचे प्रोडक्ट सेलला ठेवणार की म्हणजे आपलं गाव सोडून बाहेरच्या लोकांनी पण घ्यायला. आणि परत आपण काय करतो अनदर मेथड टू टेक. आता इथं मी डायरेक्ट सांगते की हा चांगलं झालं 4 लोक अजून सांगतात नंतर गावातले लोक सांगतात बट दॅट एरिया इज स्पेसिफिक. मग हा एरिया सोडून बाकीच्या एरियामधल्या लोकांनी पण ॲप्रिशिएट तुम्हाला करायला पाहिजे. मग तुम्ही काय करताय मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी चालू. मार्केटिंग केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्ही बघा कुठलाही ऑनलाईन प्रोडक्ट घ्या काय असते रिव्ह्यू द्या मॅन्डेटरी असते. सो व्हॉट इज पर्पज ऑफ दॅट. जेवढे रिव्ह्यूवर येत आहेत यू विल अंडरस्टँड दॅट बिकॉज एव्हरी पर्सन इज
individual is different thinking, so they feel different thing about the product. प्रत्येकाचा वेगळा एक्सपिरियन्स असतो. आपण कुठला पण प्रोडक्ट घेताना आणि हाऊ वी आर सिलेक्टिंग. आता मी काय विचार करते, आय एम टेकिंग अ परचेसिंग अ न्यू प्रोडक्ट, सो व्हॉट इज माय रोल. मी पहिलं काय करते, आधी रिव्ह्यू वाचते, कसा आहे लोकांचा रिव्ह्यू, ठीक आहे असेल तरच घेऊया. म्हणजे these are the processes of new product development. Concept understood? So a product is a set of benefit offered for exchange and can be tangible. Tangible म्हणजे काय, that is something physical you can touch. Tangible म्हणजे you can measure, count the performance specifications of the product. म्हणजे काही गोष्टी मी मेजर करू शकते की आता जसं की कॉस्ट रिड्यूस झाली, वेट रिड्यूस झालं, हे सगळे पॅरामीटर्स कसे झाले, टँजेबल झाले. आणि इनटँजेबल म्हणजे काय झाला, एक्सपिरियन्स, फील, हे प्रत्येकाचं फिलिंग हे प्रत्येकाचं वेगळं आहे. कॉस्ट काय आहे, कुठल्या पण एरिया गेला तरी तुम्ही म्हणतात 10, 15, 20 हे काउंटिंग करू शकता. म्हणजेच तुम्ही काही पॅरामीटर्स ऑफ डेव्हलपिंग द न्यू प्रोडक्ट इज दॅट few parameters are tangible, you can count in terms of performance or measurable some amount, or some may be intangible things that are experience of your product. So types of new product. काय types आहेत? Innovative products, new product lines to allow the firm to enter an existing market. म्हणजे काय, I have done something innovative and my product is innovative. That means whatever existing market is there. म्हणजे तुम्ही एखादा मोबाईल फोन मध्ये इनोव्हेशन करताय, याचा अर्थ मार्केटमध्ये आता मोबाईल फोन नाही येत असा आहे का, नाही. पण तुम्ही त्याच्यात काय करताय की जसं आता आपण डिस्कस केलं, कुठल्या तरी पॅरामीटरवर ऑप्टिमाइज करायचा प्रयत्न करताय, म्हणजे कुठल्या तरी पॅरामीटर मध्ये इम्प्रूव्हमेंट आणायचा प्रयत्न करताय, बरोबर. त्यामुळे addition to product line to supplement the firm's existing product line, improvement and revision of the existing product. म्हणजे काय करताय, क्वालिटी मध्ये इम्प्रूव्हमेंट करताय आणि रिव्हिजन करताय. म्हणजे जसं मी मगाशी डिस्कस केलं, तुम्ही साईज रिड्यूस करताय, हे पण एक रिव्हिजन झालं ना प्रोडक्टची. त्याचं पॅकिंग चेंज करताय, दॅट कॅन बी अ रिव्हिजन ऑफ द प्रोडक्ट. देन repositions product, existing product targeted at new market. मगाशी म्हटलं तसंच की एक्झिस्टिंग प्रोडक्टलाच मी नवीन मार्केटमध्ये, म्हणजे आता बघा मागच्या 4-5 वर्षामध्ये ड्रोन ही गोष्ट आपल्यासारख्या ठिकाणी किंवा रुरल एरियात आपण ऐकली होती का, नाही. म्हणजे आता ह्या ड्रोन ह्या टेक्नॉलॉजीला आपण काय करतोय, न्यू मार्केट इज फॉर्म. अँड विथ दॅट ड्रोन जनरली मागच्या 5 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर ड्रोन आर युज्ड only in the marriage functions to capture the photographs. Barabar. Nowadays the purpose of this drone is changed. We are using for pesticides also. म्हणजे you are using for agricultural applications also for spraying the pesticides also. आता ड्रोन मध्ये आता हा बघितला असेल, कुठला पिक्चर होता, 3 Idiots. Uri. There as a drone application they have given shape like bird, so it's a flying bird. Inside काय तेच आहे ना, because there also camera is there. Same concept but design is different. म्हणजे इथे पण काय केलेलं आहे, concept तोच आहे. So same concept can be introduced in the new market. हा एक तुमच्या प्रोडक्टचा टाइप होऊ शकतो. Cost reduction, new product that provides similar performance at the lower cost. मगाशी आपण डिस्कस केलं तसं, कारण इथे त्याचे एक्झाम्पल भरपूर दिले होते. आता बघा, आता नवीन प्रोडक्ट्स, व्हॉट आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ न्यू टू द वर्ल्ड, हाय डेफिनेशन टीव्ही, आयपॉड, फ्लॅट स्क्रीन टीव्ही, प्रोबायोटिक आईस्क्रीम, हे सगळे नवीन प्रोडक्ट लॉन्च करतात. जसं मी मगाशी म्हणलं की ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स हा कन्सेप्ट हे आता 2-3 वर्षात आले. पूर्वीपासून आपण भाज्या खातच होतो, त्याच्यावर औषधं फवारली जातच होती, पण आपल्याला काय होतं. मग आता नवीन लोकांना जे जास्त पैसे खर्च करणार आहेत त्यांना अट्रॅक्ट करायला काय आलंय, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स, ऑर्गॅनिक फ्रूट्स हे कन्सेप्ट आले. मग
तर त्याचे रेट त्याच्या अकॉर्डिंगली वाढलेले. म्हणजे हा काय झालं कस्टमरला अट्रॅक्ट करण्याचा, दॅट इज वन ऑफ द मेथड. देन प्रोडक्ट इम्प्रूव्हमेंट अँड रिप्लेसमेंट, स्पीड बाय बीपीसीएल, टाटा नॅनो कार. ते काय प्रोडक्ट इम्प्रूव्हमेंट अँड रिप्लेसमेंट म्हणजे व्हॉट वॉज द टार्गेट व्हेन टाटा नॅनो इज केम इन द पिक्चर? Cost is 1 lakh. Two-wheelers cost is 80,000 rupees and four-wheeler comes in 1 lakh. That was the marketing strategy. Means in the rate of two-wheeler you can purchase the four-wheeler. ही त्यांची marketing strategy होती. Then cost reduction of new products. Cost reduce करायला तुम्ही मोबाईलचे specification change करताय, cost reduce करताय. Even I will tell you that manufacturing cost in all the electronic gadget is near about 50% or less than 50%. मला एक सांगा, जर तुमच्या आता माझं S23 आहे, ह्याची जर कॉस्ट 75,000 असेल, S20 मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर समजा आपण असं कन्सिडर करूयात 50,000 आहे, नवीन जानेवारीमध्ये S24 आल्यानंतर लगेच ह्याची कॉस्ट 20,000 ने कमी होईल. If the manufacturing cost is this much high, how company it can be affordable to a company to reduce that much cost? नसणार. म्हणजे याचा अर्थ काय, ते बल्क मध्ये प्रोडक्शन सगळं होणार आहे याच्या दृष्टीने त्यांनी कॅल्क्युलेशन अमाउंटची केलेली असते की when new product is launched to advertise to sustain in the market, they are reducing the product cost of the older product and showing the features of the new product in such a way that customers will attract to purchase this new. आणि हे सगळं आपल्याला काय स्वतःच कंपनीला काढायचे नाहीये. आपला कन्सेप्ट हे सगळं करताना काय असायला पाहिजे, हाऊ टू सिलेक्ट द प्रोजेक्ट, युअर प्रोजेक्ट. मग तो प्रोजेक्ट सिलेक्ट करताना आपला मेन मोटो कसा असायला पाहिजे, त्या दृष्टीने असायला पाहिजे की एक्झिस्टिंग प्रोडक्ट इलेक्ट्रिकल मध्ये काय काय आहे, पेटेंटेबल प्रोडक्ट कुठले कुठले आहेत, तसे प्रोडक्ट सर्च करा. मग या प्रोडक्ट मध्ये आपण काय चेंजेस करून आणू शकतोय का, then that can be a good. कारण एखादा प्रोडक्ट कमर्शियलायझेशन झालेला आहे, आता पहिला आपली इनकॅन्डसेंट बल्ब, काय प्रॉब्लेम होते त्याचे, थोडंसं पॉवर कन्झम्पशन जास्त होतं, थोडं व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं की बल्ब जात होतं. याच्यानंतर CFL आले, CFL नंतर आता परत कुठले आले तुमच्या LED ट्यूब्स आले आणि आउटपुट सेम, रादर त्याचं इंटेन्सिटी, इल्युमिनस इंटेन्सिटी जास्त आहे, प्लस कॉस्ट लेस आहे. आता व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट न्यू प्रोडक्ट? न्यू प्रोडक्ट कॅन बी यूज्ड टू इन्क्रीज और डिफेंड मार्केट शेअर बाय ऑफरिंग मोर चॉईसेस और अपडेटिंग ओल्डर प्रोडक्ट्स. म्हणजे पर्पज काय, जसं मगाशी आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. Appeal to new segment, diversify into new market, improve relationship with distributors, maintain the firm reputation, a leading edge company. म्हणजे काय बघा, आता क्वेश्चन मी विचारते, can you tell me name of one of the company who is a major failure? एखादी कंपनी अशी एकदम छान होती पण त्याचं मेजर फेल्युअर झालेलं आहे, अशी एखादी कंपनीचं नाव आठवते का तुम्हाला? नोकिया. का नोकिया फेल्युअर गेली? सो व्हॉट आर द रिझन्स? बिकॉज दे हॅव नॉट चेंज्ड देअर डिझाईन ॲज पर द चेंजेस इन द मार्केट. हे आठवते का कॅमेरा, कोडॅक कसला त्यावेळीचा ब्रँड होता, नंतर डिजिटल कॅमेरे आले सगळे, त्याचं HD रिझोल्यूशन एवढं चांगलं आलं आणि त्याच्या पद्धतीने कोडॅक इज वेल टू चेंजेस इन देअर डिझाईन और नॉट एबल टू डू द मॉडिफिकेशन्स अकॉर्डिंगली अँड दॅट्स वाय कोडॅक और नोकिया इज द मिझरेबल फेल्युअर इन द मार्केट. म्हणजे तुमची काय रिक्वायरमेंट आहे प्रत्येक कंपनीला. आता बघा आता मी हे प्रोडक्ट आहे असं समजते, स्विगीचं हे प्रोडक्ट आहे, तुम्ही पण एक प्रोडक्टच आहे. इफ वी टॉक इन अनदर वे, इवन दो माय डिग्री इज PhD डिग्री, बट स्टिल आय हॅव टू इम्प्रूव्ह माय सेल्फ ॲट एव्हरी सेमेस्टर.
We being a teacher also are attempting for NPTEL examination every semester because we have to upgrade our skill. ते जर नाही केलं तर मार्केट में नो व्हॅल्यू. म्हणजेच काही प्रोडक्ट असलं, जिवंत जरी असलं किंवा युजेबल असलं तरी that product has to do changes as per the reputation or market requirement or changes. आता if you, I will tell you, when I have done my engineering, I have passed in 2000, 23 years back. That time even color monitors was not there in our lab. Means I have done my graduation from Walchand College of Engineering, Sangli, but there also, even it is a government college, only 10 pieces were there. That time no pen drive was there. Floppy is there. Floppy. And storage is very less. We have not even studied many of the subjects that are there in the syllabus. But it doesn't mean that we have not learned that subject so we cannot talk. It's not like that. We have to upgrade. That time artificial intelligence, neural network, fuzzy was not there. But we have to modify according to the requirements in the market. So that means to withstand with the competition, we have to do changes accordingly. Make better use of the organizational resources. Now question is why to develop a new product? कशासाठी न्यू प्रोडक्ट डेव्हलप करावं लागते? पहिलं तर रिझन आहे मार्केटमध्ये तुम्ही सस्टेन राहायला पाहिजे. पहिलं to create stars and cash cows for the future. म्हणजे फायनान्शियल अपग्रेडेशन होण्यासाठी तुम्हाला न्यू प्रोडक्ट कडे जाणं गरजेचं आहे. सेकंड, टू रिप्लेस डिक्लाइन प्रोडक्ट, म्हणजे एखाद्या प्रोडक्टचं, म्हणूनच बघा दिस प्रोसेस इज प्रोडक्ट, we are discussing this process for product development, but it is there everywhere. Even when we are doing the research, that time also रिसर्च करताना, आता काय पहिली स्टेप रिसर्च करताना सुद्धा काय केलेलं आहे, आधीचे पेपर कुणी कुणी ह्या एरियात काम केले आपण वाचले आणि त्याच्यात काय लॅक्युन राहिलंय, म्हणजे मी काय करते शॉर्ट फाइंडिंग्स त्याच्यातले काढते, म्हणजे कुठं कुठे इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे. किंवा जनरली एखादा रिसर्च पेपर लिहिताना एंडला काय लिहिलेलं असतं, दिस वर्क कॅन बी एक्सटेंडेड फर्दर टू डू दिस थिंग्स. म्हणजे एखादं मी डेव्हलप केलेलं आहे तर मी असं म्हणते की अजून ह्याच्यात चांगली ॲक्युरन्सी आणण्यासाठी हे अजून ह्याच्यात असं असं पुढे रिसर्च करू शकतो. मग मी काय म्हणणार आहे, दिस इज द गॅप ऑफ दिस पेपर, म्हणजे ह्याच्यात हा गोष्ट केलेली नाहीये, म्हणजे याच्यात काम करायला मला स्कोप आहे, म्हणजेच त्याच्यात गॅप फाइंडिंग करता यायला पाहिजे. टू टेक ॲडव्हान्टेजेस ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, टू डिफेंड रायव्हल्स, म्हणजे कॉम्पिटिटर्स आपले आहेत त्यांना डिफेंड करण्यासाठी तुम्हाला आपली क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करावी लागते. टू मेंटेन ऑर इन्क्रीज मार्केट शेअर, टू कीप अप विथ रायव्हल्स, टू मेंटेन कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस, टू फिल गॅप इन द मार्केट. म्हणजे एक्झाम्पल आपण एवढे डिस्कस केले की त्यातच ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. आता हाऊ टू डू द प्लॅनिंग फॉर न्यू प्रोडक्ट development. This is the strategic stage. The firm assessed its current product portfolio. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये जायची म्हणल्यावर काय करावं लागेल, त्याचं एक्झिस्टिंग मार्केट मधली काय सिच्युएशन आहे. आता बघा मी काय म्हणतो, एखाद्याने जर कॅमेरा डेव्हलपमेंट करायचं चालू आहे आणि कोडॅक मध्ये खूप सारे गॅप आहेत म्हणून ती बंद पडलेली, आणि एखाद्याने ते एक्झाम्पल घेऊन जर काम करायचं म्हणलं तर तो मार्केटमध्ये सस्टेन राहील का? नाही राहणार, कारण तुमचे एवढे HD रिझोल्युशन वाले कॅमेरे आलेले आहेत. आणि म्हणजे आता त्याच्या पुढचं काय करायचं ते बघायला पाहिजे. मग तुम्ही मार्ग काय बंद पडलेलं आहे, त्यांचं काय चुकलं म्हणून मी ते करायला घेते आता असं म्हणलं तर दॅट विल बी मिझरेबल फेल्युअर आहे. म्हणजे आत्ताच्या एक्झिस्टिंग मार्केटमध्ये काय आहे त्याच्यात अजून मॉडिफिकेशन गॅप्स काय काय आहे, how I can change the design of that product, that way I can thought of. म्हणजे अजून दुसरं काय आहे, जसं आपण म्हणतो की SWOT अनालिसिस करा, स्ट्रेंथ SWOT, SWOT, स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट.
म्हणजे माणसाचं पण स्वॉट अनालिसिस करतो, माझ्या स्ट्रेंथ काय आहे, आणि हे सगळं जज कोण चांगलं करू शकतं, आपले पेरेंट्स जज करू शकतात. त्यामुळं पहिला प्रश्न विचारायचा की मी कुठल्या करिअरला सस्टेन आहे, तर त्याला स्वॉट अनालिसिस करायचं. आणि हे सेम लॉजिक तुमच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटला, प्रोजेक्टला सुद्धा वापरायचं. म्हणजे स्ट्रेंथ काय आहेत, ह्या प्रोडक्टच्या चांगल्या गोष्टी काय आहेत, विकनेसेस काय आहेत, कुठं आपलं फेल्युअर होऊ शकते, डिझाईनचं फिनिशिंग नाहीये का. आता आपण कधी कधी मुलं जे प्रोजेक्ट करतात तिथं आपण काय करतो, एक्झिस्टिंग जे शीट आहे, एक्झिस्टिंग जे प्लायवूडचा तुकडा आहे त्याच्यातच ते बसवतो, मग त्याला फिनिशिंग दिसत नाही, लुक दिसत नाही. मग हे आपण आपल्याला सेल्फ क्वेश्चनिंग करायचं की व्हॉट इज माय स्वॉट अनालिसिस ऑफ माय प्रोडक्ट, माझे स्ट्रेंथ काय आहेत, काय प्रोडक्टच्या माझ्या विकनेसेस आहेत, मग ह्याच्यात काय काय चांगलं करू शकतो, व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज. आणि ते करताना जर मला अजून इन्व्हेस्ट करावं लागत असेल तर व्हॉट आर द थ्रेट्स, म्हणजे चुकीचं काय घडू शकतं, काय भीतीदायक आहे, ह्यात मी अजून इन्व्हेस्ट जर करायला गेले. नाहीतर मग मी एखादा प्रोडक्ट बनवला, मार्केटमध्ये तो 10 रुपयाला चाललेला आहे आणि मला त्याला खूप छान बनवायसाठी मी त्याच्यावर 15 रुपये खर्च करते. वेदर यू विल बी स्टँड इन द मार्केट, कारण ऑलरेडी 10 रुपयाला मिळते ना ती गोष्ट. म्हणजे विचार करा, आपण एक जनरल टेंडन्सी, कोथिंबीरची एक पिंडी घेताना सुद्धा आपण 10 ठिकाणी विचारतो, मग घेतो. मग जेव्हा एखादा प्रोडक्ट घ्यायचं म्हटल्यानंतर काय करणार आहे, ऑब्विसली म्हणजे कस्टमर जो असणार आहे त्याची थिंकिंग प्रोसेस कशी आहे, आपण थर्ड पार्टीला कसा विचार करतो तसंच घेणारा आपला प्रोडक्ट तो पण तसंच विचार करणार. The firm then determines the type of product which would be best fit in the corporate strategy. म्हणजे आता प्रोसेस काय करायची, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट इज द प्रोसेस which is designed to develop, test and consider the viability of the product. म्हणजे पहिले माझं काम काय, पहिलं मी डेव्हलपमेंट करणार आहे, म्हणून मी एक्झाम्पल कशाचं दिलेलं आहे, घरच्या कुकिंगचं दिलेलं आहे. पहिलं मी काय करते, प्रोडक्ट डेव्हलप करते. प्रोडक्ट डेव्हलप केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करते, टेस्ट करते. टेस्ट केल्यानंतर मी रिव्ह्यू घेते शेजाऱ्याचा, अजून 4 जणांचा रिव्ह्यू घेते. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय झाली, रिव्ह्यूइंगची स्टेप झाली. आणि पुढची काय झाली, कन्सिडर द व्हायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट, म्हणजे किती व्हायबल राहील, पुढे सस्टेनेबल ते किती राहू शकेल प्रोडक्ट, म्हणजेच त्याची सस्टेनेबिलिटी चेक करा. which are new to the market in order to ensure the growth or survival of the organization. बघा आता हा महत्त्वाची स्लाइड आहे, मेजर स्टेजेस इन द न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस. आता व्हॉट इज मीनिंग ऑफ न्यू प्रोडक्ट, हाऊ द न्यू प्रोडक्ट कॅन बी मे फेल, what are the requirement or what are the basic points that should be considered by new product development, हे सगळं आपण आता बघितलं. आता न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या स्टेजेस काय काय, पहिलं काय करायला पाहिजे, फर्स्ट स्टेप इज आयडिया जनरेशन. आयडिया जनरेशन, मला 100 आयडिया येतात असं बसल्यानंतर निवांत, मग सगळ्याच आयडिया व्हॅलिड आहेत का, नाही. म्हणजे काय करावं लागेल, मला आयडिया म्हणजे आता मी तुम्हाला माझं एक्झाम्पल स्वतःचं सांगते. PhD करत असताना, म्हणजे PhD हा वन ऑफ द टफेस्ट जॉब आहे बरं का लाईफ मधला. तर ते करताना माझा आउटपुट सपोज येत नाही, मी अशी स्टक झालेली असते, त्याच्यावर विचार करून 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 डोकं असं हे झालेलं असते, हँग झालेलं असते. अशा वेळी मी जेव्हा रिलॅक्स कधीतरी असे पडलेले त्यावेळी मला डोक्यात असं सुचतं की हे जर असं करून बघितलं तर आउटपुट इम्प्रूव्ह होईल का. म्हणून मी काय केलेलं होतं, माझ्या PhD साठी एक सेपरेट नोटबुक केली होती. आली आयडिया डोक्यात, मराठीत लिहून ठेवायची आयडिया की हे जर असं वेळी आपण जर टेस्टिंग केलं तर रिझल्ट इम्प्रूव्ह मिळेल का आपल्याला. आणि ती आयडिया कुठे पण सुचू शकते. कधी कधी आपण निवांत असं बसलेलो असतो, असंच विचार करता करता एखादं त्या रिलेटेड गोष्ट दिसली की आपल्याला वाटतं हे जर मेथड आपण वापरली तर त्यात इम्प्रूव्ह होईल का. म्हणजे दीज आर द मेथड्स और दीज आर द टाइप्स ऑफ आयडिया जनरेशन और कलेक्शन. आता आपण जनरली काय करतो, किंवा मी स्टुडंटला काय सांगते की तुम्ही एखादा रिसर्च पेपर बघा, नसेल तर प्रोडक्टवर जनरली पेटेंट पब्लिश होतात, मग पेटेंटची आयडिया बघा. आता मला जर सोलरवर काम करायचे तर सोलरच्या रिलेटेड मी पेटेंट 4, 5, 6 असे शोधणार. त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे हा विचार करणार. म्हणजे पहिलं माझं काम काय, आयडिया जनरेशन. सोलर ही खूप ब्रॉड टर्म आहे, त्या सोलरवर मला 100 पेटेंट दिसतील, 100 नाही 1000 दिसतील.
मग म्हणजे 1000 पेटंट असते तर देर आर 1000 आयडियाज. नाउ which idea is suitable for you, which can be taken forward, accordingly you are going to screen the ideas. म्हणजे मी काय करताय, हा पेपरवर काम किती झालेलं आहे, कसं कसं केलेलं आहे, याला किती कॉस्ट लागेल. समजा माझा कन्स्ट्रेंट पहिला आहे कॉस्ट कन्सिडरेशन. कॉस्ट हा माझा कन्स्ट्रेंट आहे. व्हॉट आय विल डू, सोलरवरचे 100 प्रोडक्ट असतात, त्यातले मी रिझनेबल आणि माझ्या इथल्या पंढरपूरमध्ये मी काय करू शकते की इथल्या लोकल मार्केटला ते विकू शकायला किंवा तिथं तो चालणारा प्रोडक्ट. किंवा आता इथे जास्त कसं आहे, ऊस आहे समजा, डाळिंब आहे, द्राक्ष आहे, असा एखादा प्रोडक्ट मी करू शकते का की इथल्या लोकल मार्केटमध्ये तो सस्टेन होईल, लोकांना ते यूज करता येईल. हा पहिली गोष्ट झाली. मग मी काय केलं, 1000 जे पेटेंट शोधलेले होते त्याला फिल्टर आउट केलं 100. म्हणजे काय झालं, माझं आयडिया स्क्रीनिंग झालं. कारण जनरली आता आमचं पण मागच्या 6 महिन्यापूर्वी एक इंडोनेशियाचे एक सर होते, त्यांनी आमचं वर्कशॉप घेतलं होतं न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. मग ते सगळ्या मार्केटचे थ्रेट्स काय आहेत, कसं थिंकिंग करा. पण जनरली कसं होतंय, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, कमर्शियलायझेशन, मॅन्युफॅक्चरिंग स्टेजेस असं सांगितलं जातं. बेस काय करा, म्हणजे करायचं भरपूर असते, सुरुवात कुठनं करायची हा प्रश्न असतो. तर त्या सुरुवातीचा पहिलाच आन्सर काय की आयडिया जनरेशन. आयडिया जनरेशन किंवा कलेक्शन. त्या आयडिया कलेक्शन नंतर फिल्टरिंग द आयडिया, दॅट मीन्स स्क्रीनिंग ऑफ द आयडियाज. थर्ड इज concept development and testing. Concept development and testing म्हणजे suppose I have selected shortlisted 100 ideas. Again from that 1000 ideas. Then again this 100 ideas can be shortlisted to 10. Out of 10 shortlisted ideas, again I am screening to 1 or 2 ideas. Then in that 1 or 2 ideas I am seeing what are the ब्लॉक डायग्राम और वर्किंग प्रिन्सिपल टू इम्प्लिमेंट दॅट आयडिया. मग त्याच्यावरनं मी काय करणार आहे, माझ्या प्रोजेक्टचे ब्लॉक डायग्राम डेव्हलप करणार. म्हणजे माझा कन्सेप्ट क्लिअर झाला. आता ब्लॉक डायग्राम डेव्हलप झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, व्हॉट आर द कंपोनंट्स. कंपोनंट परचेसिंगची मार्केटमध्ये काय कॉस्ट आहे, ते कंपोनंट परचेस करणे. आणि त्याच्यानंतरचे काय आहे, कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग. म्हणजे माझी ब्लॉक डायग्राम काय, समजा मी मायक्रोकंट्रोलर वापरले, सोलर वापरले, झिग्बी वापरले, आर्डिनो वापरले, जे काय वापरलेलं आहे त्याचं स्क्रीनिंग करून मी एक कॉन्क्रीट मला काय करायचंय ह्याचं एक सोल्युशन ठरवलं. त्या सोल्युशन नंतर मी काय करते, कंपोनंट परचेस करते, असेंबल करते आणि पुढची स्टेप काय करते, टेस्ट करते की मला हे आउटपुट हवं. फॉर एक्झाम्पल टेक एनर्जी मीटर. Energy meter, what should be the output of the energy meter? Energy. Energy means it should give the product of power into number of hours. It's time. Power can be formula of the power is voltage into current. That means something should be done inside that energy meter which will give product of voltage into current, म्हणजे V I, आणि for how much time this is used, that is multiply with this, that is my energy. आता ते झाल्यानंतर what is the next step? It should be displayed on the तुमच्या डिजिटल LCD डिस्प्लेवर डिस्प्ले. This is my next step. मग ते LCD वर डिस्प्ले करायला मला काय यायला पाहिजे, मेसेज किती म्हणजे साईज मला LCD चा सिलेक्ट करावा लागेल. हा पुढचा पार्ट. म्हणजे मी काय करते की आयडिया स्क्रीनिंग झाल्यानंतर ब्लॉक डायग्राम तयार करते, ब्लॉक डायग्राम नंतर कंपोनंट परचेस करते, कंपोनंट परचेस करून असेंबल करते, टेस्टिंग. आता जसं मी सिंपल एक्झाम्पल म्हणजे टेक्निकल न देता पदार्थाचं दिलेलं होतं. टेस्टिंग झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येतो आपण बघा, मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट. म्हणजे मी काय करते, ह्याला आवडलाय त्याला आवडलाय, 4 जणांचा आवडून मला पॉझिटिव्ह रिव्ह्यूवर आला की मग मी काय करते, मार्केटमध्ये मला तो कसा आणता येईल याच्यावर विचार. नेक्स्ट काय, एकदा मार्केटमध्ये तो सस्टेन होतोय. म्हणजे आता कधी कधी असं होतं बघा, पहिलं मार्केटिंग करण्याची स्टाईल काय, सगळ्यात सिंपल, दुकान उघडणे गल्लीत. साधं सिंपल, गल्लीत दुकान उघडणे, 4 लोक घेतले म्हणले की नेक्स्ट स्टेप आपण काय करतो, ऑनलाईन टाकतो.
ऑनलाईन झाल्यानंतर मग त्याला पण लोकांचे रिव्ह्यू येत आहेत. ते रिव्ह्यू ही आपली इम्प्रूव्हमेंटची पॉइंट आहे. त्याच्यानंतर मग काय करतो की कमर्शियलायझेशन करायला मग कंपनी, फॅक्टरी, मशिनरी ह्या सगळ्या गोष्टीकडे जातो. बघा, बिझनेस अनालिसिस म्हणजे बिझनेस लिंक कॅनव्हास मॉडेल, बिझनेस मॉडेल आहे. मी परत एकदा सेशन घेईन त्यावेळी तुम्हाला बिझनेस मॉडेल सांगेल. आता नाही, कधी सांगणार, तुमचं कधी आहे सेमिस्टर? एप्रिल मध्ये. त्याच्या आधी त्याला बिझनेस मॉडेल मध्ये कसं फिट करायचं तेव्हा एकदा म्हणजे आहे ह्या. मग मी एक डायरेक्ट प्रोजेक्टची आयडियाज घेणार आणि त्या प्रोजेक्टच्या आयडियाला बिझनेस प्लॅन मध्ये कसं बसवणार. बिझनेस अनालिसिस ते काय होते, एकदा बिझनेस कसा माझा प्लॅन ठरला की मी काय करते, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, मग नंतर टेस्ट मार्केटिंग आणि मग एंडला काय करते, त्याचं कमर्शियलायझेशन करते. म्हणजे बल्क क्वांटिटी मध्ये प्रोडक्शन करायचा विचार करते. बघा, आता पहिला फॉर्म काय, आयडिया जनरेशन. वेअर डू आयडिया कम फ्रॉम? इंटरनल सोर्सेस आणि एक्सटर्नल सोर्सेस. इंटरनल सोर्सेस म्हणजे काय झालं, कंपनी, एम्प्लॉय अँड ऑल द लेवल्स. बघा, आपण सेम तेच एक्झाम्पल घेऊया. मोबाईल कंपनीमध्ये काय की बाबा लोकांच्या रिव्ह्यू वरनं असं कळतंय की असं असं म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे इंटरनली मला काय फीडबॅक वरनं मला कळतंय की त्या आयडिया मला कसं इम्प्रूव्ह करावं लागेल. त्याच्यातलंच काय आहे, ॲट ऑल द लेवल्स एंटरप्रेन्योरिंग म्हणजे काय, दोज एंटरप्रेन्योरिंग म्हणजे काय झालं, जे मार्केटचे मॅक्सिमम रिस्क टेकर असतात गोष्टी ते पण ऍक्सेप्ट करायची तयारी पाहिजे. म्हणजे इंटरनली आता एखादी कंपनी म्हणते ना की आम्ही 100 करोड ह्या फंडसाठी दिलेले आहेत, या डेव्हलपमेंटसाठी दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला फायनान्स मिळालेला आहे, मग तुम्ही मार्केटमध्ये रिस्क घेण्याची तयारी ठेवताय. दुसरं आहे एक्सटर्नल सोर्सेस. एक्सटर्नल सोर्सेस मध्ये कोण कोण आहेत, कस्टमर्स, कॉम्पिटिटर्स, डिस्ट्रीब्युटर्स, सप्लायर्स, आउटसोर्सिंग पार्टनर्स. ह्याच्याकडून तुम्हाला काय मिळतंय, आयडिया मिळतंय की बाबा ह्या कंपनीचं प्रोडक्ट असं आहे, मग ह्याच्यापेक्षा बेटर मला बनवता येईल का. म्हणजे दॅट आर द सोर्सेस टू गेट द आयडियाज. देन मग अशी सांगितलं तसं सॉट अनालिसिस, अपॉर्च्युनिटी अनालिसिस. म्हणजे मी काय करते, त्या प्रोडक्टचं सॉट अनालिसिस करते. देन आयडिया स्क्रीनिंग साठी काय करावं लागते, बघा मी काय म्हणते, मगाशी मी म्हणलं ना 1000 आयडिया मधल्या तुम्ही 100 आयडिया सिलेक्ट केलं, 100 मधल्या देन यू हॅव स्क्रीन टू 10 to 1. So how or what are the steps has been carried out while screening the idea. Then screening the idea. आता बघा मी काय म्हणते, आता पहिले आपल्याकडे फिल्टर तरी होते का पाण्यासाठी, सगळे विहिरीचं पाणी प्यायचे, कोणाला काय होत नव्हतं. ते लाईट वेट पाणी. त्याच्यानंतर आता म्हणजे काय म्हणतात, वाड्या वस्तीवर जे राहणारे लोक आहेत ना त्यांच्या घरी सुद्धा फिल्टर, सगळ्यांकडे फिल्टर येतात. फिल्टर शिवाय आता विहिरीचं नॅचरल पाणी कोणच पित. बघा मी काय म्हणते, मग अशा केसमध्ये लोकांना एकतर अवेअर करावं लागेल की फिल्टरच्या पाण्याचं इम्पॉर्टन्स कसं आहे, हा अवेअर करावा लागेल. नसेल म्हणजे तुमचं मार्केट साईज काय आहे. आता बघा, आता ड्रोन आलेले आहेत आपल्या कॉलेजमध्ये, प्रोडक्ट आपण प्रोजेक्ट घेतोय ड्रोनचा. पहिल्या शॉट मध्ये सगळे ऊस बागायतदार तुमच्या ड्रोननी फवारणी करायला ऍक्सेप्ट करतील, नाही करणार. म्हणजे पहिलं तुम्हाला काय विचार करावा लागेल, इथलं मार्केट साईज काय आहे, इथं कशाचं पीक होतं, त्याला तुम्हाला कसं म्हणजे फॅसिलिटी देता येईल, त्याची सोय कशी बघता येईल. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट काय बघायची, मार्केट साईज. सेकंड, प्रोडक्ट प्राइस. देन डेव्हलपमेंट टाइम अँड कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, आणि मला किती रिटर्न्स त्याच्यावरनं मिळणार आहे. म्हणजे हे आयडिया स्क्रीनिंग करताना ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे तेच आहे कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग, दुसरा पार्ट आहे. म्हणजे आयडिया जनरेशनला काय सोर्सेस आहेत, इंटरनल सोर्सेस आहेत, एक्सटर्नल सोर्सेस आहेत. आयडिया स्क्रीनिंगला काय करताय तुम्ही, मार्केट साईज बघताय, कॉस्ट काय आहे बघताय, रिटर्न्स किती मिळणार आहे बघताय, फायनान्स किती अवेलेबल आहे बघताय. ह्या बेसिसवर तुम्ही 1000 आयडिया 100ला घेणार आहे, 100च्या 10ला घेणार. नेक्स्ट थिंग काय, कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग. कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड टेस्टिंगला काय करताय, डेव्हलप अ वर्किंग डिस्क्रिप्शन
अँड व्हिज्युअलायझेशन ऑफ द प्रोडक्ट आयडिया अँड कन्सेप्ट. म्हणजे जे मी सांगितले ते ब्लॉक डायग्राम तयार करताना मी व्हिज्युअलाइज करते, इथून सिग्नल असा जातो, इथून ह्याला आउटपुट मिळणार आहे, ह्याच्यानंतर हे होणार. म्हणजे हे काय आहे माझं व्हिज्युअलाइज करतोय मी पहिलं ब्लॉक डायग्राम थ्रू. आणि ब्लॉक डायग्राम थ्रू व्हिज्युअलाइज केल्यानंतर काय काय कॉम्पोनंट लागतील त्याच्यावर विचार करतो. नेक्स्ट स्टेप कन्सेप्ट टेस्टिंग. टेस्ट द प्रोडक्ट कन्सेप्ट विथ ग्रुप्स ऑफ टार्गेट कस्टमर. म्हणजे काय केलेलं आहे की समजा हे डिझाईन आहे किंवा आय एम गिव्हिंग दिस फॅसिलिटी टू द कस्टमर्स. सो व्हॉट इज युअर ओपिनियन, व्हॉट इज युअर ओपिनियन. असं मी 10 जणांचा रिव्ह्यू घेते की हे चांगलं आहे का वाईट. कारण प्रत्येक ह्युमन बिईंगचं थिंकिंग लेवल वेगळी आहे. म्हणजे एखाद्याला हा प्रोडक्ट आवडला तर दुसऱ्याला तो आवडेलच असं नाही. म्हणजे लोकांचा तो विचार घेणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्ट टेस्टिंग. टेस्ट द प्रोडक्ट कन्सेप्ट विथ ग्रुप्स ऑफ टार्गेटेड कस्टमर्स, देन चूज द बेस्ट वन. सो दिस इज द प्रोसेस ऑफ कन्सेप्ट डेव्हलपमेंट. देन मार्केट स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट. आता बघा मार्केट स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट मध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये पहिला पार्ट काय टार्गेटेड मार्केट काय. आता बघा आय विल टेल यू अबाउट माय प्रोडक्ट. Actually in 2019 when first batch to electrical engineering came, that time we have planned that there are a lot of stationery in the department. Every semester these many journals, assignments for all subjects, triple P pages are that much. So all the pages and all this data, they are just burning. This is wastage. Environmental again problem is there. So if we take all these journal pages, all these assignment booklets, triple P pages, if we can cut at institute itself and we will recycle this paper to generate the new product, what can be done? म्हणजेच आता इथं तर प्रोडक्ट शेतकऱ्यांचे चालणार नाही. दोन गोष्टी आहेत. वरच्या ज्या जर्नल आणि असाइनमेंटच्या छापड्या आहेत त्या अशा डल असतील जरा आतल्या साईड. मग त्याचे तुम्ही क्रेट आहेत ना फळं ठेवायला एक ठेवायला ते बनवू शकता. पांढरी जी पानं आहेत आतली लिहिलेली त्याला तुम्ही ड्रॉइंग शीट वगैरे बनवू शकता. म्हणजेच कारण मला बाहेर जायचं नाही, मला पेपर इथलाच घ्यायचा आहे, इथंच रिसायकल करायचं आहे, इथंच त्याचं प्रोडक्ट बनवायचं आहे आणि इथल्याच मुलांसाठी वापरायचं. हा कन्सेप्ट होता. मुलांनी 6 मशिनरी स्वतः तयार केल्या. आता अर्थात आपल्याकडे कमर्शियलायझेशन नसल्यामुळे त्या कागदाला एवढं फिनिशिंग वगैरे येणार नाही, पण प्रोटोटाइप मॉडेलिंग त्यांनी केलेलं होतं. म्हणजे लगदा तयार करणे. म्हणजे पहिलं काम काय होतं कागदाचे तुकडे करणे, त्याला नंतर त्याला मिक्सर मध्ये फिरवल्यासारखं एक मोटर ठेवली होती, मोठा एक असं पिंपासारखं ठेवलं होतं, त्याच्यात ती मोटर फिरणार. म्हणजे थोडक्यात मिक्सर जसं फिरतो तसं त्या सगळा कागदाचा लगदा असा बारीक होणार, त्याला 5-6 तास भिजत घालायचं, तो लगदा सगळा मऊ होणार. ह्याच्यानंतर त्या लगदातलं एक्सेस पाणी शोषलं म्हणजे खाली पडायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याला प्रेस व्हायला पाहिजे. आणि मुलांना प्रोजेक्टला दिलेले होते फक्त 4000. अशा त्यांना करायचं होतं. मुलांनी काय केलं माहितीये अख्ख्या वर्कशॉप मधलं भंगार सगळं शोधून काढलं. आणि ते मात्र पॅन्डेमिक होता त्यामुळे बाहेर जायला कुठे स्कोप नव्हता मुलांना. त्याच्यानंतर ते आयडिया जनरेशन सांगते. ते इथं आपल्या कॅन्टीनच्या तिकडे आहे ना बाहेर रस्त्याला गेले होते. त्यांच्या डोक्यात आयडिया आली की ऊसाच्या रसाला काढताना तो ऊस ज्या ह्याच्यात घालतो ना तिथं त्याला असं हे असते ना हाच असते सगळ्या म्हणजे गिअर म्हणजे थोडक्यात हे केलेलं असतं. पण आता पेपरला तुम्हाला थिकनेस एकसारखा पाहिजे. कसं करता येईल त्या मुलांनी आयडिया शोधून काढली की म्हणजे रस काढायचा कन्सेप्ट कसा आहे, एक इकडे फिरला तर दुसरा इकडे फिरतो आणि मधून रस ऊस जातो. त्यांनी काय केलं जुन्या सोलापूरच्या भंगारातल्या मार्केटमध्ये गेले, तिथं मोटरचे शाफ्ट जे असतात ते काही किलोमध्ये विकत मिळते, तसे 2 शाफ्ट आहेत. त्याला आपल्या वर्कशॉपमध्ये लेथ मशीन थ्रू फिनिशिंग केलं, एकदम एकसारखं केलं, कारण पेपरची थिकनेस कमी जास्त मध्ये यायला लागली. पण तरी पण ते नट आणि स्क्रू पॅक करताना मध्ये एवढा गॅप राहायला लागला, पण पेपरची थिकनेस काय एकदम मायक्रॉन मध्ये. म्हणून मग त्यांनी 2 पातळ पत्रे घेतले, वर्कशॉप मधलं सर पत्रे घेतले आणि त्याच्यामध्ये कागद ठेवले आणि मग ते हाताने, आता ते काय आपलं ऑटोमॅटिक मशीन नव्हतं, हाताने फिरवून ते पत्रे अशा आतनं जाणार, मग ते कागद सगळं एकसारखं लागतं असं मुलांनी केलं.
आणि मग त्याचे सॅम्पल करून घेतले सगळे. मग त्यांना मी एक सोल्युशन दिलेलं होतं की कागदाचं बाइंडिंग व्हायला आणि कलर पांढरा शुभ्र यायला 2 गोष्टी, डाईंग एजंट म्हणजे कलर जाणारा एजंट वापरावा लागणार आणि लगदा एकत्र बांधून ठेवायला असं डिंकासारखं काहीतरी पाहिजे की जो त्याचे पार्टिकल सगळे असे बाउंड करेल. मग याचं जर व्हेरिएशन चेंज केलं तर प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये काय फरक होतो हे टेस्ट करा असं मी त्यांना टास्क दिलेला. मग त्यांनी ह्याच्यात एवढा कलर डाईंग एजंट घातला, एवढं ते जुळून येणार असतं गम सारखं असतं ते टाकलं तर काय फरक येतो. मग ते बरोबर त्यांना प्रेसच्या पिशव्यात असे 4-5 वेगवेगळे प्रोडक्ट ठेवायला लागले. हे एवढं घातलं तर असं आउटपुट येते, हे एवढं घातलं तर असं आउटपुट येते. म्हणजे बल्कमध्ये मॅन्युफॅक्चर करायला काय करतात ही एक प्रोसेसच आहे ना डेव्हलपमेंटची. म्हणून काय करायचं पार्ट 1 मध्ये ओव्हरऑल टार्गेट मार्केट, प्लॅन, प्रोडक्ट पोझिशनिंग, सेल्स अँड प्रॉफिट गोल्स. म्हणजे मला काय प्रॉफिट पाहिजे, सेल पाहिजे. आता फॉर धिस प्रोडक्ट, धिस प्रोजेक्ट वी हॅव प्लेस्ड इट इन द बिझनेस मॉडेल. की मला एक तर जाळलं तर एन्व्हायरमेंट खराब होते, दुसरीकडे न्यायचं म्हटलं तर ट्रान्सपोर्टेशन, कागदाची किंमत 5 रुपये किलो रद्दी मिळते आणि ते टेम्पो घेऊन गेला सगळी रद्दी, त्याची कॉस्ट किती आहे. त्याच्यापेक्षा या प्लेसलाच म्हणजे रफ मिळते तुम्हाला, हिथंच तुम्ही रिसायकल करताय आणि हिथंच प्रोडक्ट मिळते. म्हणजे दॅट इज वन ऑफ द पार्ट दॅट कॅन बी स्टडी फॉर मार्केट शेअर. पार्ट 2 शॉर्ट टर्म साठी काय करताय, प्रोडक्ट प्लॅन, प्राइस, डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग. म्हणजे प्रोडक्ट प्लॅन प्राइस म्हणजे त्यांनी 2 गोष्टी ठरवल्या होत्या. एक ड्रॉइंग शीट करायचं ठरवलं होतं आणि एक ते कॅरेट एक ठेवायसाठी किंवा फळं ठेवायसाठी. त्याला काय जाड रफ कसं पण असलं तरी चालते. मग वरच्या पुठ्ठ्याचं ते करायचं आणि आपल्या चांगल्या कागदाचं ड्रॉइंग शीट करायचं. असं त्यांनी ते लॉजिक त्यांना थोडी आयडिया दिली. पार्ट 3 लॉंग टर्म सेल्स अँड प्रॉफिट गोल्स, मार्केटिंग मिक्स स्ट्रॅटेजीज. म्हणजे लॉंग टर्मला काय करणार आहे, कॉम्पिटिटर पेक्षा आपण कसं वेगळं आहे. मग त्यांना सगळं पेपर रिसायकलिंग मशीन शोधायला लागलं. मग त्यांनी ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, मग किती कॉस्ट व्हेरिएशन होते हे सगळ्याचा अभ्यास केला होता. म्हणजे हा अभ्यास म्हणजे काय झाला, तुमच्या कॉम्पिटिटरचा स्टडी झाला. आपलं सगळ्याच म्हणजे छोट्या स्केलवर म्हणजे 4-5 हजारात त्यांना सगळं करायचं होतं, तरी त्यांच्या प्रोजेक्टला बंगारात आणून 10,000 खर्च. बट त्या ह्याच्यात आता हे आता नेट आहे का नाही ठीक आहे, मी तुम्हाला सांगते. वर्स्ट प्रोडक्ट फ्लॉप्स. कुठले प्रोडक्ट्स असे फ्लॉप झालेले 2 तर आपण डिस्कस केले. कुठले 2 डिस्कस केले, नोकिया केला, दुसरा कोडॅक कॅमेरा, तिसरा नॅनो कार इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट फेल्युअर प्रोडक्ट ऑफ टाटा. कारण खूप जोरात विंड आला तरी सुद्धा ते किंवा स्पीड 80च्या पुढे गेला तर पूर्ण अख्खी कार व्हायब्रेट होत होती. कारण ते लो कॉस्टच्या ह्याच्यात सस्टेनेबिलिटी त्याची राहिलेली नाही. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द फेल्युअर प्रोडक्ट ऑफ टाटा. म्हणजे याला काय झालं यावेळी बघा मी काय म्हणते, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये व्हॉट इज देअर टार्गेट, ओनली कॉस्ट रिडक्शन. बाकीच्या गोष्टी स्टडी करायचा थोडा डिले झाला म्हणजे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, दॅट प्रोडक्ट इज टोटल फेल्युअर. बिकॉज मोस्ट ऑफ द स्टार्टअप्स मे नॉट सस्टेन इन द मार्केट. कशामुळं, तर बाकीच्या फायनान्शियल थिंग्स आणि बाकीच्या गोष्टी तुमच्या विचारात न घेतल्या. बिझनेस अँड फायनान्शियल अनालिसिस, एस्टिमेट. मग आता बघा इथं ह्याच्यातच केलेलं आहे. रिव्ह्यू द प्रोडक्ट सेल्स, कॉस्ट अँड प्रॉफिट, रिजेक्शन टू सी इफ दे मीट कंपनीज ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे मी एखादी गोष्ट करताना सर्टन ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे, ते झालंय का, इफ नो इलिमिनेट द प्रोडक्ट कन्सेप्ट. म्हणून मार्केटमध्ये कमर्शियलाइज करायच्या आधी तुम्ही काय करताय, पहिलं या लेवलला, लोकल लेवलला. कारण बघा एकदा तुम्ही फॅक्टरीला जागा घेतली, शेड बांधली, 10-10 लाखाच्या 20-20 लाखाच्या कोटीच्या मशिनरी घेतल्या, यू डोंट हॅव चार्ज टू दॅट. म्हणून तुम्ही काय करता, म्हणून हा ऑनलाईन मार्केटचा कन्सेप्ट जो पिक्चर मध्ये आला तो सुद्धा ह्या 8-10 वर्षात आला. पूर्वी कुठं काय ऑनलाईन होतं, सगळं आपण काय जरी घ्यायचं म्हणलं तर दुकानातच जात होतो. हे कशामुळे आलं की इथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची काय गरज नाही.
तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता. म्हणजे तुमचे जे म्हणजे मार्केटिंगचे म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग, जागा, बाकीचं कन्स्ट्रक्शन, हे जे कॉस्ट आहे ते तुम्ही सुरुवातीला वाचवू शकता. एकदा तुमचा मार्केटमध्ये पिकअप घेतला की मग तुम्ही त्या कमर्शियलायझेशनला किंवा एस्टॅब्लिशमेंटला जाऊ शकता. म्हणून सेकंड थिंग काय, इफ यस मूव टू द प्रोडक्ट डेव्हलपमेंट. आता मार्केटचा टेस्ट कसा करायचा, मगाशी जो मॅप दाखवलेला होता. डेव्हलप कन्सेप्ट इनटू फिजिकल प्रोडक्ट प्रोटोटाइप, लार्ज इन इन्व्हेस्टमेंट, पॉइंट ऑफ नो रिटर्न. मगाशी म्हणलं तसं जर मी आधीच प्रोडक्ट एकदा डेव्हलप झालं, चांगलं आहे प्रोडक्ट, हे आपण स्वतःला दिलेलं सेल्फ सर्टिफिकेशन वर जर मी इन्व्हेस्टमेंट केली, देअर विल बी मिझरेबल फेल्युअर. म्हणून तुमचा पहिला 6 महिन्याचा वर्षाचा पिरियड काय करायला पाहिजे, ऑनलाईन मार्केटिंगवर तुम्ही स्पेंड करायला पाहिजे. वन्स युअर प्रोडक्ट विल बी फिट or can able to sustain in the market, then you can go for commercializing this product. टेस्ट मार्केटिंगला बघा आता इथं. आफ्टर टेस्ट मार्केटिंग, the Go Active meals and adult happy meal in 150 markets in India na McDonald's decided to sell it across US. म्हणजे जे वर्किंग लोक आहेत त्यांना मील्सचं पॅक जेवायचं डायरेक्ट आपण ट्रेन मध्ये बघतो ना, 100-150 रुपयाला सगळं पॅकिंग करून येतं. आणि नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी, म्हणजे असे कितीतरी लोक आहेत, आम्ही बाहेर जेव्हा गेलो होतो असे कितीतरी लोक आहेत की ट्रेन मधलं मला जेवण नाही आवडत, तर तिथं त्यांचे नंबर्स दिलेले असतात, ते डिस्प्ले होतात, येत राहतात. म्हणजे किंवा तिथं डायरेक्ट ते अर्धा तास 1 तास जेव्हा ट्रेन थांबणार असेल ना, तिथं ते ऑर्डर घेतात आणि लगेच तुम्हाला ते डिलिव्हर करतात. ते म्हणजे बाहेरचे असतात, आउटसोर्सिंग वाले लोक असतात. म्हणजे ही पण एक, म्हणजे हे जे कंपनीच्या लोकांना जर तुमचं गो ऍक्टिव्ह म्हणजे मील्सवर आपलं जर हे झालं, तर तुम्ही एकदा हा कन्सेप्ट चालला तर तो तुम्ही दुसऱ्या कंट्रीज मध्ये पण तुम्ही परत इम्प्लिमेंट करू शकता. आणि कमर्शियलायझेशन मध्ये काय, कधी कधी बघा आपण म्हणतो ना माझी वेळच खराब होती, असं म्हणतो ना. व्हॉट डज इट मीन. मी एखादा प्रोडक्ट किंवा मूवी मध्ये ते जनरली चालतं, मूवी लॉन्च करताना ते विचार करतात टाइम, ह्यावी जास्त मूवीज आहेत का, कुणाची मूवीज आहेत. कधी कधी एक पण मूवी नाहीये, म्हणजे चांगला नाहीये ह्या 15 दिवसात, त्यावेळी जर तुम्ही मूवी जर लॉन्च केला तर साधे पिक्चर पण चालवतात. पण ज्यावेळी तुमचे एकदम फेमस स्टार्स वगैरे असतात, त्यावेळी जर एखादा चांगला म्हणजे मूवी आला तर त्यांच्या पुढे हा फ्लॉप जातो. म्हणून तुम्ही कधी लॉन्च करताय ते पण महत्वाचं आहे. लॉन्च द प्रोडक्ट, टायमिंग ऑफ लॉन्च इज इम्पॉर्टंट. Produce and place advertisement and other promotions. Fill the distribution pipeline with the product. Critical path analysis is the most useful at these stages. म्हणजे हे सगळं कमर्शियलायझेशन करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की सक्सेस फॅक्टर्स इन न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. आता काय सक्सेसचे आहेत, ऑपरेटिंग फिलॉसॉफी, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, द एक्सपिरियन्स, इफेक्ट अँड मॅनेजमेंट स्टाईल. आता can you tell me, we have seen the failure cases, can you tell me 2-3 products that are high gain in the market? मार्केट मध्ये एकदम हाय गेन वाले असे 3-4 प्रोडक्ट सांगू शकाल? उबर, ओला, कॅब बुकिंग. पहिला हा कुठं कन्सेप्ट होता, मागच्या 5 वर्षापूर्वी ओला उबर. तिथं मग काय, तुम्हाला लोकेशन GPS नुसार ट्रॅक करून तुम्ही ज्या लोकेशनला उभा आहे तिथे जे नियरेस्ट आहे तिथून तो लगेच तुम्हाला गाडी पिकअप करायला येते. म्हणजे तुमचं वेटिंग टाइम पण कमी होतो. दॅट इज वन ऑफ द सक्सेसफुल थिंग. सेकंड, अजून एखादं सांगू शकता का? सांगेल. फ्लिपकार्ट, अमेझॉन हे पण एकदम इंडियन मार्केट एकदम बूम घेतलेलं आहे. अजून एखादा प्रोडक्ट सांगू शकता का इकडचं तुम्ही? अजून सांगा. काईट शेअर मार्केटचा ऍप आताच लॉन्च झालेलं आहे.
काईटचा पण टर्नओव्हर खूप जास्त आहे. हे प्रोडक्ट्स म्हणजे ह्या 3-4 वर्षात बूममध्ये मार्केटमध्ये आले तरी खूप त्यांनी कमवलेले असे प्रोडक्ट आहेत. सो at the end of this implementation of NPD process, which stages has helped the business focus their new product investment on the most potential reward projects. It has shortened the time between idea and revenue by orchestrating the complex set of activities required for the commercial success of new products. So these are somewhat high level terms, but the end of my session I will conclude that whenever you are commercializing or thinking of new product development, your logic should be with respect to your project of final. त्याची आयडिया अशी सिलेक्ट करा की त्याला कमर्शियलायझेशन करतात. कारण तुमच्याकडे डिप्लोमा झालेले मोस्ट ऑफ द म्हणजे 60% लोक हे बीई साठी जातात, पण 40% लोक बिझनेस मध्ये बनतात, ते 20% बिझनेस मध्ये, 20% जॉब मध्ये जाणार आहे. मग अशाला जर तुम्हाला जायचं असेल तर this can be a base for it, and with this selection of your final project is equally important. म्हणजे ज्यांचा प्रोजेक्ट फायनल झालेले आहे त्याला प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये कसं आणता येईल हे टीवायने विचार करायचा आहे. एसवायचं लॉजिक काय असणार आहे? सिलेक्शन प्रोसेसवर तुम्ही भर द्यायचं. दिस इज ऑल अबाउट न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस. सो थँक यू ऑल. सो इफ because why I am asking this, the purpose of this session that next year I am going to come to review your projects. Yeah? Okay sir. ज्यांनी आता प्रोजेक्टचे पॅटर्न सिलेक्ट केले त्याच्याबद्दल तुम्हाला काय क्वेश्चन असतील